जिल्हा परिषद व यशोदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा सन 2026-27 या विषयावरील जिल्हा परिषद सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आज 31 जुलै रोजी भानुदास चव्हाण सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे होते। यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, सभापती बालाजी सोनटक्के, सचिन गरड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। असेल आपलं समाधान कधी होईल की लोकांच्या चेहऱ्यावर आपण जेव्हा समाधान पाहू तेव्हा आपण निवडून आल्याचं समाधान आपल्याला मिळेल। कोणतेही काम करायचं ते एक इंग्लिशमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन नावाची कन्सेप्ट आहे की कामाचं समाधान आपल्याला जर मिळालं तर ते काम करण्यात काही अर्थ आहे। अन्यथा काम तर जो याला गुंतलेला जण बैल जसा फिरत राहतो तर तसं काम करत राहणे त्याला तर काही अर्थ नाही। म्हणून काम जे आता आपण प्रशिक्षण घेतोय आपण त्या प्रशिक्षणाच्या धर्तीवर गावामध्ये जाऊन आम्हाला आता तुम्हाला खरं समजलं असेल तर तळागाळात म्हणजे खेड्यात जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे। जास्तीत जास्त वेळ गावामध्ये दिला तरच तुमचा कामाचा म्हणजे ग्रामपंचायतचा पाई इंडेक्स वाढू शकतो। त्यानंतर पंचायत समितीला काही पुढे निधी मिळू शकतो आणि त्याच्या आपल्याला सुद्धा म्हणजे निधी बक्षीस काय मिळवायचे असतील तर आम्हाला जावं लागेल। आणि ह्या कामाची सुरुवात आता येणाऱ्या आता 15 ऑगस्टला ज्या ग्रामसभा होतात त्या ग्रामसभा प्रॉपर पहिलं वार्ड सभा त्याच्यानंतर ग्रामसभा होतील या दृष्टीनं काम केलं पाहिजे। खरं म्हणजे ग्रामसभा जर यशस्वी व्हायची असेल तर आता जसं सांगितलं सरांनी की बचत गट, गावातल्या विविध संघटना, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, ग्रुप ॲडमिनला जरी बोलवलं तुम्ही तरी पण ते बरेचसे ग्रुप येतील, तिथं बरेच लोक येऊ शकतात। आणि महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे जोपर्यंत तुम्ही महिलांपर्यंत पोहोचून नाही सांगणार, कुठे जर बचत गट असतील तर बचत गटाच्या मीटिंगा ठेवायला त्यांच्यासमोर जा आणि बाबा तुम्ही 50% महिला आहात, तुम्हाला उद्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा म्हणजे 50% आरक्षण मिळतं। स्टेटमध्ये सुद्धा आता नॅशनल लेवलवर सुद्धा 33% आरक्षण मिळण्याची तरतूद होणार आहे। तर तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे, तुम्ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे। चूल आणि मूल हे बाजूला ठेवा। आता तुम्हाला लेखणी हातात घ्यायची, मुलांना शिकवायचंय, तुम्ही पण शिकायचंय आणि तुम्ही काहीतरी राजकारणात पुढे यायचंय हे प्रत्येक घरापर्यंत जाऊन पोहोचून तुम्हाला सांगावं लागेल। तर आज हे जे प्रशिक्षण घेतलं आपण या प्रशिक्षणाचा फायदा होईल आणि आपण जे निवडून आलो त्याचा फायदा होऊ शकतो आणि नक्की कामाचं समाधान तेव्हाच आपल्याला मिळू शकतं। अध्यक्ष साहेबांनी सांगितल्यामुळं बोललोय। धन्यवाद, मला बोलण्याची संधी दिली। इस्रायलचे बाबा काय सांगा सर आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि यशोदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांचं या ठिकाणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या उत्साहामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की केंद्र पुरस्कृत 15 वित्त आयोगाचं आता या ठिकाणी शेवटचं वर्ष संपलेलं आहे आणि आता 16वा वित्त आयोग या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आणि म्हणून 16वा वित्त आयोगाचं काम ग्रामपंचायत लेवलपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद लेवलपर्यंत कसं असावं या दृष्टिकोनातून आजचं हे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आणि यामध्ये ग्रामपंचायत लेवलपासून जे काही डेव्हलपमेंट विकास आराखडे आहेत या विकास आराखड्याविषयी या ठिकाणी छानपैकी यशोदा पुणे यांचे मास्टर ट्रेनरनी या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहेत। निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, वेगवेगळ्या योजना असतील, या योजनांचा समावेश या वित्त आयोगाच्या निधीमध्ये करून 50% बंधित आणि 50% अबंधित अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। त्या पद्धतीनं ग्रामपंचायत लेवलपासून जे विकास आराखडे या ठिकाणी घेण्यात येऊन
पंचायत समितीच्या शिफारशीने हे आराखडे जिल्हा परिषद येतील. जिल्हा परिषद लेवलला डेव्हलपमेंट विकास आराखडे या ठिकाणी तयार करून सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या ठिकाणी या 16 वित्त आयोगाच्या योजनेतून नवीन कामं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येतील. ते एका वर्षासाठीचंच प्रशिक्षण विकास आराखड्याचं हे होतं का? नाही, आता हा 16 वित्त आयोग जो 2026-27 या आर्थिक वर्षापासून सुरू झाले आहे याची मुदत मार्च 2031पर्यंत म्हणजे हा 5 वर्षापर्यंत या ठिकाणी हा 16 वित्त आयोग राहणार आहेत. परंतु विकास आराखडे जे काही तयार करायचे आहेत ते केंद्राच्या सूचनेनुसार प्रत्येक वर्षाला या ठिकाणी त्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तसं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपला प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास आपल्या नेतृत्वाखाली होईल अशी अपेक्षा लोकांना आहे. निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आपण भौगोलिक जर या ठिकाणी क्षेत्रफळ बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे आणि अगदी ग्रामीण भागापासून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करतो आहे. अनेक पद्धतीचा वाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये या ठिकाणी काम करण्यासाठी आहेत. मग अत्यंत जीर्ण झालेल्या शाळा खोल्या असतील, आरोग्य केंद्र असतील, सब सेंटर असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, अनेक प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या या ठिकाणी वाव या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत. 4 वर्ष प्रशासकाचा या ठिकाणी कालावधी गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समस्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आहेत आणि म्हणून जिल्ह्यातील जनतेला मी अध्यक्ष आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, या सर्वांकडून एक अपेक्षा आहे की एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये होईल. 4-5 वर्षे ग्रामपंचायतमध्ये पदाधिकारी नव्हते, त्यामुळे खूप प्रचंड कामं अशी थकलेली आहेत. ही कामं आपल्या कालावधीमध्ये पूर्ण होतील? 100% ग्रामपंचायतीच्या निवडणूक आता थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी लागणार आहेत. नवीन पदाधिकारी या ठिकाणी येतील. आता प्रशासक असल्यामुळं आणि काही केसेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळं मला या ठिकाणी माहिती आहे की अनेक प्रकारचा जो गाव लेवलचा निधी आहे तो निधी वेगवेगळ्या योजनेवर त्या ठिकाणी खर्च होत नाहीत आणि म्हणून भविष्यामध्ये आम्हाला आशा आहे की लवकरच या ठिकाणी एक चांगला न्यायनिर्णय होईल आणि अधिक गतीनं या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत लेवलपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी